इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट सीईटी सेलकडून आता रिलीज करण्यात आलेला आहे. ते म्हणजे एमएसटी सीईटी जो फर्स्ट अटेम्प्ट झालेला होता. यावर्षी अटेम्प्ट 1 अटेम्प्ट 2 अशा दोन पद्धतीनं ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली होती. अटेम्प्ट 1 साठीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची नोटीस आहे ते म्हणजे तुमच्या आन्सर की आता रिलीज केलेल्या आहेत. तर ते आन्सर की कशा पद्धतीने चेक करायचं आहे, एखाद्या क्वेश्चनला मला डाऊट आहे, ग्रीव्हियन्स आहे, तुम्ही रेज कशा पद्धतीने करायचं आहे, त्यामध्ये काय काय स्कोप असू शकतात, बेनिफिट्स काय भेटू शकतात, ह्या सर्व गोष्टीचं उत्तर सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम महत्त्वाचं काय आहे तर तुमचं आता आन्सर की आलेली आहे. नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे 20 तारखेपासून 22 तारखेपर्यंत तुम्हाला ग्रीव्हियन्स सबमिट करता येतो. मग आता हे कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याचा बेनिफिट कसा घ्यायचा ते देखील तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम काय करायचं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं लॉग इन करायचं आहे. लॉग इन म्हणजे आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड हे करून तुमचं सीईटी सेलचं फर्स्ट अटेम्प्टचं लॉग इन तुम्ही करून घ्या. ठीक आहे. मग ते लॉग इन केलं की तिथे तुम्हाला ऑप्शन्स दिसेल, तुमचं आन्सर की तिथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. पहिलं गोष्ट काय करायची, ते आन्सर की डाउनलोड करून घ्यायचे. ठीक आहे. कंट्रोल पी करा, त्याचं प्रिंट करा, डाउनलोड करून ठेवा. तुम्ही प्रिंट काढून पुन्हा टॅली करू शकता नंतर, कारण की 22 तारखेच्या नंतर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला ते आन्सर की दिसणार नाही. त्याच्यामुळे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड करून घ्यायचं. मग आता डाउनलोड केलं, मग त्याच्या पुढचं काय आहे की आता कशा पद्धतीनं चॅलेंज करायचं, आम्हाला काही डाऊट्स आहेत. तर सपोज आता एखादा म्हणजे कन्सिडर करा की एक 5 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्या 5 नंबरच्या क्वेश्चन बद्दल जर तुमचा आता सपोज तिथे करेक्ट आन्सर त्यांनी दिलेला आहे त्याच्या खाली आणि तुम्ही केलेलं आन्सर ते दोन्ही पण दिलेलं आहे. जर ते दोन्ही मॅच होत असेल तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतात. सपोज करेक्ट आन्सर दुसरं आहे आणि तुम्ही केलेलं दुसरंच आहे आणि तुम्हाला जर वाटत आहे की नाही हे माझंच बरोबर आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही ग्रीव्हियन्स रेज करू शकतात. मग तिथे ऑप्शन्स काय तिथे दिलेलं आहे, ऑब्जेक्शन रेज म्हणून तुम्हाला राईट साईडला कॉर्नरवरती तिथे ऑप्शन दिसतोय, त्याला टिक करायचं आहे. आता ऑब्जेक्शनसाठीचे काय काय फील्ड्स दिलेले आहेत त्यांनी, की कुठल्या फील्डमधून आपल्याला ते ऑब्जेक्शन घेता येतं, तर त्याच्यामध्ये काय ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी. एक आहे की इनकरेक्ट क्वेश्चन, तो क्वेश्चनच इनकरेक्ट होता, हे देखील तुम्हाला तिथे करू शकता तुम्ही. आणि दुसरी एक गोष्ट आहे, एखाद्या जरी विद्यार्थ्याने त्या बॅचच्या एखाद्या विद्यार्थ्याने जरी केलं तर त्याचा बेनिफिट सर्वांनाच भेटत असतो. जे डाऊटफुल वाटत आहे तुम्ही ते करा. एका क्वेश्चनला 1000 रुपीज फीस आहे. ते जर बरोबर वाटलं सीईटी सेलला तर ते 1000 रुपीज तुमचे रिफंड देखील होणार. चुकीचं जर असेल तर ऑब्व्हियसली ते मिळणार नाही. ठीक आहे. त्याच्यात अजून दुसरी ऑब्जेक्शन फील्ड काय आहे की क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, म्हणजे तो क्वेश्चनच आम्हाला आउट ऑफ सिलेबस वाटलेला आहे, ते पण करू शकता. आणि तिथे तुम्हाला खाली दिलेलं आहे, तिथे तुम्ही एखादा रेफरन्स देऊ शकता. तुम्ही डाउनलोड म्हणजे तिथं फाईल अपलोड करू शकतात कुठले तरी. तुम्ही समजा एखादा आन्सर माझे अशा पद्धतीनं करेक्ट आहे तर त्याचं सोल्युशन घेऊन तुम्ही ते अपलोड करू शकता. तुम्ही एखाद्या बुकलेटचा तिथे रेफरन्स देऊ शकतात अशा पद्धतीनं. ठीक आहे. सर्व गोष्टी करता येतात. अजून काय ऑब्जेक्शन घेता येतं तिथे की ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट, दिलेले सर्वच आम्हाला जे ऑप्शन्स होते ते सर्व इनकरेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मल्टिपल करेक्ट आन्सर दिलेले आहे, याच्यामध्ये जवळपास सर्वच आन्सर बऱ्यापैकी दोन्ही पण करेक्ट करता येत होते, तिन्ही पण ऑप्शन्स तुमचे करेक्ट वाटत होते, हे पण तुम्हाला करता येते. आणि किंवा हे इनकरेक्टच दिलेलं आहे, तुम्ही हे दिलेलं आहे ते इनकरेक्ट सोल्युशन तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा तिथे वेगवेगळ्या ऑब्जेक्शनच्या फील्ड दिल्या, त्याच्यानुसार तुम्ही ते करू शकता. अजून महत्त्वाचं काय मित्रांनो की व्हायब्रंटमध्ये इंजिनिअरिंगच्या काउन्सिलिंगला सुरुवात झालेली आहे. एकाच फीसमध्ये आम्ही संपूर्ण तुमची प्रोसेस करून देतो. बीटसॅट काउन्सिलिंग असेल, VIT EEEची काउन्सिलिंग चालू आहे, ती काउन्सिलिंग झाली. त्यानंतर जोसा काउन्सिलिंग आहे, MST CET काउन्सिलिंग आहे. ह्या सर्व काउन्सिलिंग तुमच्या एकाच फीसमध्ये केल्या जातात. मग तिथे तुमचे रजिस्ट्रेशन आलं, त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन असेल, रँक आल्यानंतर तुमचा कॅपराऊंड असेल, म्हणजे कॉमन ॲडमिशन प्रोसेस ज्याला म्हणतो आपण, जिथे कॉलेजेसचे नाव, ब्रँचेस हे ऑप्शन्स काढून देणं. मग कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3 अगदी स्पॉट राऊंडपर्यंत सर्व प्रोसेस घर बसल्या ठिकाणी तुमची होते. अगदी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेपर्यंत संपूर्ण आमची व्हायब्रंटची टीम काम करत असते. त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. अशा पद्धतीने आम्ही सर्व करतो. आता त्याच्या ॲडमिशनच्या आमच्या बॅचेसला सुरुवात झालेली आहे. एनरोल करा. तुम्हाला इथे बुक दिसत असेल, हे मेडिकलचं बुक आहे. अशाच पद्धतीने इंजिनिअरिंगचं कट ऑफचं बुक आहे, अवेलेबल आहे, अनेक विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे बुकलेट मिळालं नसेल त्यांनी आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. व्हायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ऑफिस आहे. तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता ऑफिसला. तिथून तुम्ही बुकलेट घेऊ शकता. त्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आम्ही, कॉलेजेसचे प्रिव्हियस इयरचे कट ऑफ्स, पर्सेंटाइल कशा पद्धतीने क्लोज झालेले आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे, सगळे कट ऑफ दिलेले आहेत, ॲडमिशन प्रोसेस कशी असते, कुठली ब्रांच घ्यायला पाहिजे, प्रत्येक ब्रांचचं महत्त्व काय, ह्या सर्व गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ते ग्रीव्हियन्सेस वगैरे देऊन तुम्ही हे करा. आणि याचा महत्त्वाचं काय तर आत्तापर्यंत
अनेक विद्यार्थ्यांनी आधी म्हणजे गेल्या वर्षीचं वगैरे सांगतो ते रेज केलेले आहेत क्वेश्चन, त्याचा बेनिफिट देखील झालेला आहे. त्यामुळे गांभीर्यानं बघा, कुठला क्वेश्चन वाटतो ते व्यवस्थित बघा, प्रिंट त्याचं काढून घ्या, प्रत्येक क्वेश्चन चेक करा आणि जिथं वाटते तुम्हाला की बाबा हे माझं करेक्ट असू शकतं तर तुम्ही तुमच्या फॅकल्टीला विचारू शकता, तुमच्या मित्रांना विचारू शकता, एक दोन जणांची राय घेऊ शकता, बुकलेटचे रेफरन्सेस घेऊ शकता आणि तिथून क्वेश्चन तुम्ही तो ग्रीवियन्स रेज करा. त्याचा बेनिफिट हा नक्कीच होईल मित्रांनो. अशा पद्धतीने लवकरच याचा रिझल्ट देखील लागेल, फायनल आन्सर की येईल, त्याच्यानंतर रिझल्ट देखील लागेल आणि सर्व प्रोसेसला पुढच्या चालू. सेकंड अटेम्प्टचा देखील अशाच पद्धतीने प्रोसेस लवकर सुरू होईल रिझल्टच्या बाबतीतली आणि मग बेस्ट ऑफ 1 त्याचा स्कोर कन्सिडर केला जाईल फॉर ॲडमिशन प्रोसेस आणि मग आमचे सर्व ॲडमिशन प्रोसेस आम्ही कंप्लीट करून देऊ. त्यामुळे लवकर ब्रांचला व्हिजिट करा. तुमच्या ब्रांच कुठली पाहिजे, त्याच्यानुसार काय पॉसिबिलिटी होऊ शकते, काय तुम्हाला स्कोर मिळू शकतो, ह्या सर्व गोष्टी आम्ही एक्सप्लेन करणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर आपल्या ठराविक ब्रांचला व्हिजिट करा. आजच आपल्या इंजिनिअरिंगच्या काउन्सिलिंगचं सीट कन्फर्म करून ठेवा आणि पुढील सर्व ॲडमिशन प्रोसेससाठी निश्चित राहा. थँक्यू सो मच.